अरे वा, बाळाचे बाबा एक नंबर दिसतात बरं का. बाळाची आई तरी कुठं कमी दिसते. चला. काय झालं काय नाही. अर्जुन? हेच घरातलं वातावरण. मी अर्जुन आता आहे ते आहे. तू नको असं तोंड पाठव. नाही, मी होईल ठीक. जरा वेळ लागेल पण होईल. चल. आपण काय म्हणत होतो? आपलं घर एकत्र आणायचंय, छान सगळ्यांना आनंदात ठेवायचं म्हणून. मग बघ की आज माझं डोहाळे जेवण. आपलं घर एकत्र येईल आणि सगळी खुशी आहे. आपले सगळे येतील ना. म्हणजे दादा, वहिनी. आपण सरांशी बोलूया की. हा, सरांना सांगूयात ताईंची तब्येत जर व्यवस्थित असेल तर आपण घेऊन जाऊया त्यांना सोबत. वहिनींना परत सगळं आठवलं आणि बोलून तर बघू आपण. आवरलं का पोरांनो? झालं का आवरून? अरे वा, एकदम झकास दिसताय की दोघं बी. आजोबा तुम्ही पण भारी दिसताय बर का. हे बघा, मी बाळासाठी काहीतरी आणलंय. हो कदम, कशाला आहे? नातवंड होणार आहे मला. मी आत्ता काय आणलं नसतं तर ती रागवली असती ना. अर्जुनची आई. हो अप्पे, अगं ती नेहमी म्हणायची आपण नातवाच्या वेळेला हे करू, डोळ्या जेवणाला ते करू. आणि ती असती तर तिनं काय ना काय तरी केलंच असतं ना. आज अर्जा, आज ती असायला हवी होती रे. कदम आई पाहिजे होती असं तर रोज वाटायला लागले मला पण. हा, पण आत्ता बी आहे बरं का ती. बघती यावरनं सगळं. अहो बाबा, आईला गिफ्ट लय आवडले, लय खुश आहेत त्या. मग कदमांचं काम काय साधं आहे काय कदम? तुम्हाला दोघांना आवडलं ना, मग झालं तर. मला ना आता आपल्या घरातली सगळी खुश राहावी, यो ढोळा जेवणाचा कार्यक्रम एकत्र आनंदानं पार पडावा एवढंच वाटतंय बघ. कदम, अजिबात काळजी करू नका. तसं आणि तसंच होणार आहे. बरं चला, जायचं का? चल. चल. पिऊ, आवरलं का ग सगळं तुझं? हो आई, झालं. हा, अगं पण सुजाचं काय? त्याचा डबा देते आणि तशीच येते मी. हा बरं, हे ठेवते. ठीक आहे. चला, आवरलं का? वय फक्त आप्पे अर्जुन राहिलेत. आप्पे अर्जुन आलेत. घे आलेत. अरे वा, एकदम भारी दिसतोय जोडा. अरे वा, दादा भारी दिसतोय. म्हणजे जोडा हाय कुठला? कदमांचा आहे यार. बरं, चला लवकर, मी हाय हे पुढे घेऊन. सावकाश बाबा. काय बाया, काल तर नाही नाही म्हणून नाटकं केली आणि आज एकदम तयार होऊन आल्यात दोघ जण. मावशी, तुम्ही ना बोलण्याच्या पलीकडे गेलात खरंच. चला निघू आपण. चल. सर, तुम्ही जा, मी थांबतो इकडे. दादा, वहिनींना घेऊन येणार असशील तर तसं कर मग, नाही का? नाही अर्जुन, नको. तिला काही आठवलं तर ती कशी रिॲक्ट होईल काहीच कळणार नाही आपल्याला. वय अर्जुन, अरे परत तिला सगळं आठवल बघ. आणि हा, तुला बी तेच पाहिजे ना रे अर्जुन. हो, दोघं घरात एकटीच राहतील म्हणून म्हणलं. नाही अर्जुन, एवढे काही नाही. थांबतो आम्ही. या तुम्ही सगळे. चला की, आता गावाला गजरा दाखवायचा नाही. नाही नाही, मी नाही येत. माझं जरा डोकं दुखतंय. येत नाही? हे काय ऐकलं मी? नाही, एरवी तर गावच्या चौकशी करायला पुढं पुढं असता आणि चांगल्या दिवशी नाही जमत. एकदा सांगितलं ना यायचं नाही मला, राहू दे. काय गप्पे? अहो सरकार, रुमाल राहिला यात. तुम्ही वा पुढे, मी आले. बर. मी दचकले आता. अप्पे, मला तुला काही सांगायचंय. बोला की सरकार, काय झालं?
तू बस ना 2 मिनिट. हो बाहेर थांबलेत की सगळे. पण मला जे सांगायचंय ते थांबू नाही शकत. असं काय सरकार? मनीच्या मुद्द्यावरनं मला ब्लॅकमेल करते ते कारण. हो पण तुम्ही मला आता आपल्या घरात एकमेव फक्त तूच आहेस जिला मी हे सगळं सांगू शकतो. आणि तुला नाही सांगितलं तर घोळ होईल मोठा. काय? आपली तूच आहेस जी मला या घराला वाचवू शकतेस. असं का म्हणताय तुम्ही? असं काय सरकार? अप्पे, वेळ कमी आहे. मन घट्ट करून ऐक. सरकार असं काय कारण आहे? बोला की तुम्ही, सांगा. अप्पे, अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. तुम्ही काय बोलताय सरकार? तुम्हाला कळतंय का? धक्का बसणार हे मला माहित होतं. पण एकदा, फक्त एकदा ऐकून घे अप्पे. काय बोलताय? काय झालं ते मी तुला सांगतो. त्या दिवशी अर्जुनची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. अर्जुन तिथं नव्हता. अर्जुन हॉस्टेलला होता. डॉक्टर, काय वाटतंय? हे बघा, त्यांची अवस्था आता फार नाजूक आहे. पण आत्ताच्या आत्ता जर तुम्ही त्यांना मुंबईला हलवलं तर ते वाचण्याची शक्यता मात्र जास्त आहे. खर्च किती? साधारण 5 लाखाच्या आसपास येईल. ठीक आहे, ठरवतो मी काय ते. ठीक आहे. या विण्याच्या बायकोसाठी 5 लाख रुपये घालवावेत का? विनया, दादा दादा काय म्हटले डॉक्टर? विनया, डॉक्टर म्हणाले की काही उपयोग होणार नाही. आता फक्त 2 दिवसाचाच मुद्दा आहे. विनय, खर्च नकोस. अरे आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ. विनया वाटेल ते करू. त्यासाठी पैसे खर्च करू. डॉक्टर म्हणले काही होणार नाही, पण तरी चल. अरे तुझं समाधान माझ्यासाठी लय महत्वाचं आहे राजा. चल. दादा नको. अरे डॉक्टरांनी सांगितलंय आणि माझा तुझ्यावर लय विश्वास आहे ना. तुला जरा जरी शक्यता वाटली असती ना तरी तू असं बोलला नसतं. मला माहिती आहे ना दादा. अप्पे, माफ कर मला. माझ्या हात लई मोठा गुन्हा झालाय. अशी चूक झालीय की जिला माफी होऊ शकत नाही. जी कधी कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे मावशीला कसं माहिती आहे? ज्या दिवशी त्यांनी सुजयचा व्हिडिओ केला त्याच दिवशी मी सुजयला सांगत होतो माझ्या हातनं हे पाप घडलंय. अशी चूक तू तुझ्या आयुष्यात करू नकोस. त्याचा व्हिडिओ मनी मावशीने काढलाय, तो त्यांच्याकडे. आणि ती तो व्हिडिओ आता अर्जुन विनाला दाखवायची भीती दाखवतीये. आणि इकडे सुजय त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी मागतोय. नाहीतर ही गोष्ट अर्जुनला सांगेल ही मला धमकी देतोय. मी इतकी लोभी असाल असं नव्हतं वाटलं हो सरकार. तर पैशांसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःच्या बहिणीचा जीव जाऊ दिला. माफ कर अप्पे, लय मोठी चूक झाली आहे माझ्याकडनं. ती म्हणी तो व्हिडिओ अर्जुन आणि विनाला दाखवायच्या आधी तू अर्जुन आणि विनाला समजावून सांग काय झालंय ते. हे घर, या घराचे तुकडे पडतील. कुठल्या तोंडाने मदत मागताय तुम्ही? मला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? तुमची चूक आहे.
आणि ती चूक तुम्हालाच मान्य करावी लागेल सरकार. तुम्हाला कोणी पाठीशी घालणार नाही. हा आत्ता कळतंय मला. पण सगळे सुजय भाऊजींना दोष देत होतो. पण आत्ता कळतंय त्यांच्या बोलण्यात खरं तर तथ्य आहे. आत्ता कळतंय त्यांना तुमचा का राग येत होते. आपे आपे ऐक ना, असं करू नकोस. मी विनवतो तुला. मी तुझ्या पुढे हात जोडतो. आपे अगं हे घर तुझं पण आहे ना. आपल्या घरात तूच एकमेव आहेस जे खरं वाचू शकतेस. या घराला परत घरासारखं करू शकतेस. तुझं म्हणत असेल ना मी आत्ता इथून तोंड काळं करतो. हा पळपुटेपणा आहे सरकार. मी काय करू? मला इथून पुढे तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये. आपे 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 दिप्या. अरे यशा, अरे दिप्या कुठे आहे? असेल की इथं कुठतरी. अरे इथंच म्हणजे काय? बापू दिपेटांच्या मागे बी लय काम असतं. असेल इथं कुठतरी. अरे कसली काम? एक काम त्या दिप्याडॉननं व्यवस्थित केलं तर शपथ. काय करत असतं काय माहिती. बोला फादर. अरे काय हे? काय पद्धत आहे का तुझी? हा बरं मला सांग, सगळं आवरलंय का? व्यवस्थित आहे का? बापू मी कालपासूनच रेडी आहे. तुझं नाही विचारत मी दिप्या. त्या आचार्याला दिलेस का सगळं? त्याला डबा नेऊन दिलास? त्याचं साहित्य दिलेस का? काम सुरू झालंय का? अहो बापू तुम्ही काय एवढं लोड घेताय? सगळं व्यवस्थित केलंय. आणि ते पाण्याचे कॅन आणले का? अहो बापू सगळं झालंय. पाण्याची कॅन पण आणली. फक्त आता आपलं स्वागत नाचून करायचंय. नाचू नाचून? हो. अगं मग सुषमे, अगं तुझ्या लेकीच डोळा जेवण आहे आज. अहो नाही अक्का, मला काय नाचता बिचता येत नाही बघा. अहो काकी सगळ्यांना नाचता येतं, पण सगळेच म्हणतात मला नाही येत, मला नाही येत. चकुले तू जरा शांतच बस. ठीक आहे. अहो काय? आपी निघाली का बघा की. हो, फोन करून बघतो की. सुषमे, आता तू काय कारण काढू नकोस आणि कसला विचार बी करू नकोस. हे सगळं समजून नीट सुरळीत पार पडणारे बघ. अहो अक्का, आप्पीच्या घरी काय झालंय माहितीये ना, म्हणून जरा. मला सगळं माहिती आहे सुषमे, पण आता किती विचार करशील. आणि आज आपल्या लेकीचं डोळा जेवण आहे का नाही? आणि मला सांग, आजवर कमी संकट आल्यात का आपल्यावर? आणि आपली लेख त्यातनं सगळ्यातनं सुरळीत पार पडली का नाही? मग आता ही बी होईल नीटनेटकं. त्याच्यामुळं नाचायला तुला लागणारच आहे. नाही हो सुषमा, फोन केला होता ते 10 मिनिटात पोहोचतात बघ. बघा 10 मिनिटात येत ते नको. आता तयारी लागलं पाहिजे. अजिबात नाही. ए दिप्या, अरे गाणं लाव की. छकुले, दिप्या ये नाही. लवकर चल. लय डोकं दुखतंय. ओ मावशी, काय झालं एवढं? अरे स्वप्नील बाळा, लई डोकं दुखतंय बघ, लई ठणकतंय. घरात बी कोण नाही. त्या बंट्याला फोन केला तर त्यो बी मुर्दा फोन उचलत नाही. काय करू आता? ऐक ना स्वप्नील बाळा, तू तेवढ्या मला गोळ्या घेऊन येतो का डोक्याच्या? अरे नाही तर ना माझं डोकं पार फुटून जाईल बघ. अहो मला रुपालीवर लक्ष ठेवायचं. अरे मी आहे ना, मी देते ना लक्ष. आणि थोड्या वेळाचाच प्रश्न आहे र. मी पाहिजे ते तिला खायला प्यायला सगळं देते, पण तेवढ्या गोळ्या आण बाबा माझ्या, नाही तर ना पार डोकं फुटून जाईल बघ माझं. आई ग, हो आणतो मी, पण रुपालीला कुठं बाहेर पडू देऊ नका. नाही नाही नाही, अजिबात नाही. हा आता ग बाय रुपाली बाळा, अगं तू खाल्लं कसं नाही काय अजून? हे घे खा बरं. हे बनवून झाल्यावर खाते. बया रुपाली, तुझं किती प्रेम आहे ग तुझ्या बाळावर. माझं बाळ आहे म्हणून मी आहे माझं बाळ. हा ते खरं आहे, पण हे खाऊन घे बरं का तू. हा हे बघ इथं ठेवते. ते गेल्यात ना सगळी तिकडं. कुठं गेल्यात माहितीयेत ना तुला? कुठं? आता ग बाया, कसं ग रुपाले, विसरली होय तू? आज त्या आप्पीचं ढवाळ जेवण आहे ना.
काय र देवा, बघ ना रुपाले, अगं हे सगळं तुझ्या बाबतीत व्हायला पाहिजे होतं, पण कुणाचं होतंय ढावा जेवण? अपर्णाचं. रुपाले, अगं मला तुझी काळजी वाटते ना, म्हणून मी गेले बी नाही, इथं तुझ्यासाठी थांबले बघ. तू ना एकदम मला लेकी सारखे हाय बघ, आणि मी तुझी आहे. मी तुझी आहे आणि तू माझी लेक आहे. हा, मी तुझी लेक, तू माझी आई. तू माझी आई, मी तुझी लेक. तू माझी आई, मी तुझी लेक. लेक आहे, आई लेक, आई लेक, लेक आहे. हा, ऐक ना रुपाली, ऐक ना, मी जरा बाहेर थांबू का? मावशी, काय? मला जरा मदत करता का? कसली ग? थांबा, मी सांगते. चला 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 रुपाली, चला चला. बापू, लय जोरदार तयारी केली बरं का तुम्ही. अहो सरकार, सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडमांचं डोळा जेवण आहे. आता साधा करून कसं चालेल बरं? आणि आमच्या आप्पी तिथे हसले भारी. तयारी एकदम जंगी झाली आहे बरं का, खरंच. आणि तिथे आपल्याकडे डीजे पण आहे बरं का. आणि तुला माहितीये का, मम्मी मागाशी नाचत पण होती. काय मम्मी? दिप्या, पाहुणे आलेत ना, तुला कळत नाही का कुठे कसं बोलायचं ते? अहो मामी असू द्या, तुम्हाला नाचावंसं वाटलं ना, हे ऐकूनच भारी वाटलं आम्हाला. अर्जुन, अरे आनंदच इतका झालाय, काय सांगायचं तुला. आणि आप्पी आणि तू इतकं व्यवस्थित करताय म्हटल्यावर बरं वाटतंय ना. खरंच बापू, आप्पीनं अर्जुन मुळे सगळं नीट चाललंय. बरं, आता बोलतच बसणार आहे का? आधी आप्पीला तयार करू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. चल चल या. सावकाश. रुपाली ताई कुठेशी आहेत ग? त्या घरीच थांबल्यात, स्वप्नील सर आहेत त्यांच्यासोबत. पण बरं आहेत ना त्या आता? अजून जरा धक्क्यातच आहेत, पण होतील बरे. अगं साधा धक्का बसलाय बाई त्या रुपालीला. अच्छा, आता ह्यातून बाहेर पडायला त्यांना जरा वेळ लागणारच ना. काय चाललंय तुमचं? आतमध्ये मला तयार व्हायला आणलंय ना, मदत करा की. आप्पे, अगं आज अर्जुनची आई हवी होती बघ. अगं आज ओटी भरायचा पहिला मान सासूचा असतो. अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. आप्पे, काय झालं बाळा? अगं अर्जुन पण आधीमध्ये आईची आठवण काढत असतो ना, म्हणून जरा बाकी. आप्पे, आता असू दे. आता या गोष्टी आपल्या हातात असतात का? आणि अगं आप्पे, रुक्मिणीताई आहेत की ग. काका त्या आहेच की, आईसारखीच काळजी घेतात, आईच आहेत त्या. अगं मग झालं तर. हे बघ, आता एवढ्या चांगल्या प्रसंगी असं डोळ्यातनं पाणी काढू नकोस. हा, नाही, दाजीबा असली आप्पी तिथे खुश असती, पण आता दाजीबा बाहेर आहेत ना. आगाऊ झाले ना चकुली. बरं चल, तयारी करा.
कसली देखणी दिसते बाय माझी. दीदी लय भारी दिसते. भाऊजींनी बघितलं ना परत एकदा प्रेमात पडतील ना. किवताई तू म्हणलीस ते खरंच खरं आहे. अर्जुनला बघितलं की आपोआप बरं वाटतं मला. पण पिऊताई आता अर्जुन समोर जायचीच भीती वाटते ग मला. आता सरकारांनी मला जे सांगितलंय ते त्याने माझ्या डोळ्यातून वाचलं तर. बापू खरंच एवढा खर्च करायची काय गरज होती. अहो सोन्यासारखा जावं माझा, त्याच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार. अप्पे अगं साक्षात लक्ष्मी दिसते असतो. एकदम बरोबर बोलला तुम्ही कदम. आलं. आई शपथ आपले लईच भारी दिसतेस ग तू. झालंय का तुमचं? नाही म्हणजे ओटी भरून करायचंय ना आज. चल चला. आपे थांब. मला काजळ लावू दे तुला. कुणाची नजर नको लागायला. लाजवतोय मला. हे लाजवत आहेत मला. चला 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 आता. दाजीबा तुम्ही बसा की दीदी शेजारी. मी कशाला दिप्या. दाजीबा काय लाजताय, बसा तरी. बसा बसा. हा मी फोटो काढतो. दाजी खांद्या वाटेवा की दीदीच्या. अरे ठेवा काय लाजताय. आगाऊपणा करतोय. ठेव. काय खरंच जोडी दिसते अगदी लक्ष्मीनारायणासारखी. हे सारखा एकदम मनातलं बोलला बघा माझ्या. आणि ऐका कुणी कुणी गिफ्ट आणली असतील तरी आत्ताच देऊन टाका. नंतर मी नसताना कुठे पडली बिडली मला काही सांगायचं नाही. माझी जबाबदारी नाही ती. वय वय बायकांनो देऊन टाका गिफ्ट. कारण की त्याच्यानंतर नाचायचंय आपल्या सगळ्यांना. थांबा आधी तिची ओटी तर भरून घेऊयात. पिवताय ओटी भरल्यानंतर आधी डान्स आणि मग जेवण. म्हणून सांगते आता सगळं करून घ्या. दादा आपल्या घराकडनं तू दे ना हे गिफ्ट आपल्याला. नाही नाही यार तू आणलेस ना तर तूच दे ना. अरे तू घरातला मोठा आहे, तुझा मान आहे. होय सरकार अहो तुम्हीच द्या की. थांबा सरकार. हे गिफ्ट बाबांनी द्यायला पाहिजे खरं. अगं असं काय म्हणतेस. तुझे मोठे सासरे आहेत ते. हा आपे काय झालंय. अरे तसं नाही. हे गिफ्ट बाबा आईंमुळे देत आहेत ना, मग त्यावर बाबांचा हक्क आहे म्हणून म्हटलं. आणि हे बघ हा सगळा आईचा विषय ना, हो की नाही सरकार. म्हणून म्हणते मी, बाकी काही नाही. नाही बरोबरच बोलतीये ती. पिण्या ये. दादा दे तू. दादा आपण दोघं मिळून द्या. हा हे बेस्ट आहे बघा. ए बायकांनो चला पटापट गिफ्ट द्या.
आता बाळासाठी दुसरं काय घ्यायची गरजच नाही, सगळं मिळालंय. 100% बरोबर दिप्या डॉन. आणि कशाला एवढं सगळं करत बसला तुम्ही पण? अर्जुन असं कसं? हा, तुमच्यासाठी एवढं करायलाच लागणार आहे. तुमचं बाळ सगळ्या गावाचं लाडका असणार आहे का नाही बघा. अक्का एकदम करेक्ट बोलला बर का. बाया बाया बाया, माझ्या टायमाला नव्हतं बाया असलं. गावाचं एवढं प्रेम असलेलं जोडपं पहिल्यांदाच बघते आम्ही. एकदम खरं बोललात अक्का तुम्ही. बरं चला आता आप्पीची ओटी भरून घेऊयात ना. अक्का जरा आप्पीचं ओटीचं ताट आणता का? वय वय आणते. सुषमा मावशी, आधी माझी ओटी भरा, ओटी भरा. मी थोरली आहे, मी थोरली आहे. पिऊ अगं ही इथं कशी आली? आई माहित नाही, आणि ते एकट्याच दिसतात अहो. सर नाही येत सोबत. थांब मी बघते. रुपाली बाळा, तू इथं? चल चल आपण आज जाऊन बोलूया. ये. आज कशाला? मी काय खोटं बोलते का? आता माझ्या बाळाच्या वेळी माझं नाही झालं डोळा जेवण. ताई अहो काय करतात? हळू बोल. बाळ झोपले माझं. हळू बोल. स्वप्नील कुठे आहे रुपाली? मला काय माहित, मी तर माझ्या बाळाबरोबर होते ना. घरात कुणालाच पडली नाही माझ्या बाळाची, फक्त मलाच काळजी आहे. दिप्या त्या एकट्याच आले तिकडे. स्वप्नील सर कुठे आहेत? तू एक काम कर, स्वप्नील सरांना फोन लाव. आपण ना आपलं एकत्र करूया डोळ्या जेवण. बहिणी काय बोलताय तुम्ही? भाऊजी अहो घ्या की बाळाला, हे घ्या. जा जा बाळा, काकाकडे जा. अहो भाऊजी, माझ्या बाळाच्या वेळी माझं नाही झालं डोळ्या जेवण, मग आता करू की आपण? द्या 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 बाळ द्या माझं. काकाकडे गेलं होतं माझं बाळ. अरे देवा, हे काय होऊन बसलं? स्वप्नील सर औषध आणायला गेलेत, पोचतो म्हणलेत मला. मग घरी कोण होतं? मनी मावशी आणि रुपालीत आहे. माझं डोकं दुखत होतं तर म्हणून मी झोपले होते. डोळा लागला होता माझा. तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवू का? अपर्णा, अगं किती गोड दिसतेस तू. मी कशी दिसते ग? सुनंदा अक्का, अपशकुनच झाला म्हणायचं की आऊ. कवय की ग, एकतर आधीच तिला बोर होत नव्हतं, म्हणजे झालं बाळ ती बी मेलं. आणि आता हिचं जर आप्पी बरोबर डोळा जेवण केलं तर आप्पीला आणि तिच्या बाळाला काय व्हायला नको ग. मी सुष्मीशी बोलते. ताई अहो तुम्ही पण छानच दिसतात की. सुष्मी अगं आज नको करूया आपण डोळा जेवण. आपल्या पोरीचा जरा तरी विचार कर की अगं. तीच तर मला पण कळ नव्हती इथे कशा आल्या. आल्या कशी बघ की, आवरून आल्या ग आणि दिसत्या कशी बघ. होय हे बघा, मला पण असं वाटतंय त्यांच्यासोबत आप्पीचं डोळा जेवण नाही झालं पाहिजे. नाहीतर आज करायलाच नको डोळा जेवण. होय ग, आपण तिला इथनं जायला सांगूया की. हो, असं कसं करता येईल? काय झालं? कोणच काही बोलत नाही. करायचंय ना माझं डोळा जेवण. आई बाळ झोपले ना, तोपर्यंतच करून घेऊ आपण. बाळ उठलं ना की काहीच करून देणार नाही. रुपाली अगं काय चाललंय तुझं? अशी का बघतेस? रुपाली
अहो बघा ना किती तयारी केली आहे. आज माझं डोहाळे जेवण आहे, माझं आणि अपर्णाचं एकत्र. हा बाळा, बघितलं का कोण आले? कोण आले? बाबा आलेत. बाबा आलेत बाळाचे. बाबांना विचार बरं, कुठे गेला होता तुम्ही? हा, असं सोडून जायचं नाही हं एकट्याला परत. सांग सांग. रुपाली अगं काय झालंय तुला? मला कुठं काय झालंय? काही नाही. अगं तू इथं कशी आलीस? अरे स्वप्नील बाळा, तुला माहिती होतं ना माझं डोकं दुखत होतं ते. मी तिच्या जवळ झोपले आणि मला टोळा लागला. ती कधी इकडं आली मला माहितच नाही. मावशी यात तुमचाच काहीतरी डाव आहे. तुम्हाला कळतंय का? अहो आता जे काही होतंय त्याचे काय परिणाम होतील तुम्हाला. त्यांना काय बोलायचं नाही. तुम्ही सगळे मला एकटीला घरी सोडून आला होता. त्या होत्या माझ्या बरोबर, माझ्या आई सारखे आहेत. त्यांना कोणी काय बोलायचं नाही. कुणीच काय बोलायचं नाही त्यांना, सांगून ठेवते मी. रुपाली ताई, अहो काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते का मी? सगळ्यांना नुसतं आपणच पडलेलं असतं. ठीक आहे, आम्ही काही बोलत नाही त्यांना. पण रुपाली, हे डोहाळे जेवण नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत? बाळ आहे ना, बाळ आहे ना माझं. हा आई, बाळ आहे ना हे माझं. आपण ना भाऊजी, बाळ आहे का नाही? आहे ना बाळ? पिऊ, बाळ आहे ना माझं? बाळ आहे माझं. सरकार सरकार तुम्ही बघा, बाळ आहे का नाही माझं? आहे ना माझं बाळ आहे. बापू, माझं बाळ आहे. हे कोण आहे? बाळ आहे, बाळ माझं. चकोली चकोली, हे बघ हे बघ हे बघ, माझं बाळ आहे ना, हे छोटं बाळ आहे. खेळायचं याच्या बरोबर, तू खेळणार ना? अहो, आहे ना माझं बाळ. सगळे म्हणतात बाळ आहे, मग काय तुम्ही म्हणताय? आता माझं बाळ डोहाळे जेवण व्हायच्या आधी जन्माला आलं, म्हणून काय झालं? आता करू आपण डोहाळे जेवण. हा बाळा, करायचं ना डोहाळे जेवण? हा करायचं ना? बघा, बाळ पण म्हणते करायचं म्हणून. हा करूयात आपण, करूया. रुपाली अगं भानावर ये. हे बाळ नाहीये, तू विणलेली भावली आहे. रुपाली अगं काय झालंय तुला? रुपाली भानावर ये. अगं रुपाली, काय झाले तुला? विनायकराव, असं का करतायत? मला वाटतंय त्यांना धक्का बसलाय. वहिनी शांत व्हा तुम्ही, खरंच आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. ताई चला बरं तुम्ही आज चला. हा थांबा, काय चाललंय तुमचं? हा रुपाली अगं, तुम्ही सगळ्यांनी मिळून डाव केलाय. माझ्या बाळाला मारणार आहे ना? मारून टाकणार आहे माझ्या बाळाला तुम्ही. तुझ्या भाऊजींनी पण तसंच केलं होतं, माझ्या बाळाला मारणार होते. रुपाली अगं आई, ते बाळ नाहीये. बाजूला हो तुम्ही. मी कुणाला देणार नाही बाळाला माझ्या. हात नाही लावायचं कुणी माझ्या बाळाला. बाजूला वा, बाजूला. मी नाही देणार कुणाला माझं बाळ. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे ते. दिव्या पाण्यात वहिनी. रुपाली रुपाली, वहिनी वहिनी वहिनी. डोहाळे जेवण करायचं. रुपाली, डॉक्टरकडे जायचं का बाळा? आपण थांबू हे सगळं पास. हो, तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. हो, आणि त्यांची ओटी आपण नंतर बरोबर की मागणं शांतपणानं. होय दीदी. जेवण करायचंय मला. ते असं का करतात? माझं ऐकतं का? आपण डोहाळे जेवण करायचं, आमच्या दोघींचं एकत्रच करू. अगं आपले काय बोलते तू? हे आप्पे, अगं काही काय बोलतेस ग? जर रुपाली ताईंसोबत तुझं डोहाळे जेवण केलं तर अपशकुन होईल. अगं, ती एकीकडे म्हणते माझं डोहाळे जेवण करा आणि एकीकडे म्हणते माझं बाळ आहे म्हणून. मला वाटतं तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. आणि तू ह्या गोष्टीला सपोर्ट करायचं म्हणते आपे. अर्जुन, हे बघ, आता जर काही नाही केलं ना, ताई अजून दंगा घालतील.
समजून घे की, पण अजून जास्त त्रास होईल. माझं डोहाळे जेवण करायचं. तिला असं केलं आणि ती शांत होईल. हा, आता त्यांना शांत होणं जास्त गरजेचं आहे ना. अगं पण तिथे ते बाळ खोटा हे त्यांना कळना झालंय. हा, आणि वहिनी काय म्हणलं ऐकलं ना तू, की आपण सगळे मिळून त्यांच्या बाळाचा खून करायचा प्लॅन करतो. काय अर्जुन, अरे समजून घे. ते बघ, माणूस म्हणून आपण एखाद्या गोष्टीवर सगळं लक्ष केंद्रित करतो. आपल्याला ती गोष्ट हवी असते आणि नेमकी तीच गोष्ट मिळाली नाही ना, तर मग असं होतं. त्यांच्या मेंदूवर लय मोठा आघात झाला, तुला कळतंय का? तेच झालंय वहिनींबरोबर. म्हणजे अर्जुन, आपण किती बी काय बी सांगितलं तर ते ऐकणार नाहीत. हा, तुझं आणि त्यांचं डोहाळे जेवण एकत्र नाही करणार. मम्मी, काय अपशकून शकुनाच्या गोष्टी घेऊन बसलेस, मला कळतच नाहीये. आप्पे, आता तुझे विचार इथं नको सांगूच बाई. अगं बाळाचा विचार कर की, कसला जीव घाबरा गुबरा होतोय बघ बरं. वय असं असेल तर नको करायला. आधीच घरात काय काय झालंय, आता आणखीन डोक्याला ताप नको. अप्पे, अगं नेहमीच दुसऱ्यांचा विचार करत आलीस. आता तरी जरा स्वतःचा आणि बाळाचा विचार कर की. हे बघ माझं ऐक, हे डोहाळे जेवण राहूच देत आता. मम्मी, आता ना मी फक्त स्वतःचाच विचार करते. आता जर हे डोहाळे जेवण केलं ना तर काही शांत होतील. त्यांना जरा आरामाला वेळ देऊ, नंतर उपचार सुरू करूयात की. पण आता जर डोहाळे जेवण नाही केलं ना तर त्यांच्या डोक्यात तेच सुरू होईल. म्हणजे बाळ झालंय हा विषय सोडला ना तर वहिनी नॉर्मल आहेत बरं का. म्हणूनच म्हणते, डोहाळे जेवण होणार, ताईंचं आणि माझं एकत्रच होणार. पण असं केल्यानं तिला जास्त त्रास होईल का ग? हा कदम, पण वहिनींना असं सोडून पण नाही चालणार. लय त्रास होतोय त्यांना. आणि हे बघा, फक्त डोहाळे जेवण एकत्र करण्यामुळे त्यांना जर भारी वाटणार असेल ना तर आम्ही तयारी करायला. चालतंय. ताई, तुला डोहाळे जेवण करायचं ना? डोहाळे जेवण करायचं माझं. आऊ, मग उठावं लागेल ना. असं चेहरा घेऊन बसणार आहात का? तयार व्हायचं की नाही? चला चला उठा. अहो बघा आपलं बाळ, घ्या ना, घ्या. बाबाकडे जातो. हो, द्या आता, द्या माझ्याकडे. बाबांनी घेतलं होतं बाळाला.
अर्जुन थँक्यू. याची परतफेड कशी करू नाही कळते मला. अरे दादा काय बोलतोय थँक्यू आणि काय. तूच म्हणला होतास ना आपलं बाळ आहे म्हणून. दोघींचं डोळा जेवण एकत्र होते त्यापेक्षा भारी काय असणार आहे सांग. अर्जुन हे डोहाळे जेवण आज झालं नसतं ना काय झालं असतं नाही माहित. विचारच नाही करू शकत. दादा होतंय ना विचार करूच नकोस. वहिनी बघ किती खुश आहेत. ताई अपर्णा हे बघ आपलं बाळ. जायचं काकीकडे जायचं. छोट्या काकीने घेतलं बाळाला. पी घे बाळाची घे. तुझे लय उपकार आहेत माझ्या घरावर. हे घर माझं पण आहे सरकार. मी सगळं मी माझ्या घरासाठी करते. तुमचं ऐकणं माहित नाही. दाजीबा दिदे काय वाटतंय तुम्हाला काय होईल मुलगा की मुलगी. मुलगा. अरे अगं आता ग बया तुमचं अजून ठरलंच नाही वय. अगे चकुले माझी आई नाही ना तर मला असं वाटतंय की आई परत यावी आणि आपल्याला असं वाटतंय तिचा अमोल दादा. चला काय येतंय बघूया. तू सांग की. तू कदम आई परत येणार. बस की अर्जा अजून काय पाहिजे. हा लक्ष्मी येणार बघ घरी. बापू